नमस्कार मित्रांनो, मी अशोक कबनूरकर बोलतोय। मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे। 1971ला मी 3री वर्गामध्ये शिकत होतो। गावाकडे असताना माझा मित्र माझ्याच वयाचा होता। तो माझ्याकडे आला आणि म्हणायला लागला, आपण हरभऱ्याच्या शेतात जाऊन कोवळे आपण हरभरे खाऊ। मी म्हणालो, तो मालक येते आपल्याला मारते, आपण जाऊ नये। तो म्हणायला लागला, आत्ताच मी मालकाला बघलो, मालक तालुक्याला गेलेला आहे। आम्ही उड्या मारत मारत त्या शेतात गेलो। 2-2 ढाळे आम्ही उपडलो। तेवढ्यात मालक येताना आम्ही पाहिलो। मालक पांढऱ्या कपड्यात होता, तो पळत येत होता, आता मी तुम्हाला मारतो म्हणून। आम्हाला काही सुधरत नव्हतं। एक चिंचेचं झाड सोपं होतं। मी झाडावर चटकन चढलो, वरी जाऊन बसलो आणि माझा मित्र आहे त्या चिंचेच्या पहिल्याच फाट्यावर बसला आणि मालक तोपर्यंत आले। आता मी तुला मारतो म्हणत होते। तो मित्र म्हणत होता, तुमच्या पाया पडतो, मी मरून जाईपर्यंत तुमच्या शेताला येईना म्हणून रडत होता, थरथर कापत होता। मालकाला त्याची दया आली। मालक मनातल्या मनात गालातल्या गालात हसत होता। हे मला कळत होतं, पण माझ्या मित्राला कळत नव्हतं। मालक धमकी देऊन निघून गेला। आम्ही उड्या मारून खाली उतरलो आणि तेव्हा आम्ही ठरवलं की चोरी कधीही करायचं नाही जन्मामध्ये येऊन। बालमित्रांनो, चोरी कधी करू नये, खोटे कधी बोलू नये। धन्यवाद।